work done is equal to f dx, 0.1 to 2.2. Yes, हे वर्क डन आलेलं आहे. एनी प्रॉब्लेम्स? केले तरी बघा. फोर्सच्या ठिकाणी -kx k by x dx 1/x चं इंटिग्रेशन log x. log x is the integration of 1/x. -k बाहेर घेतला. log x लोअर लिमिट 0.1 अपर लिमिट 2.2 इथपर्यंत बरोबर आहे का? ज्यांनी केलंय फार चांगली गोष्ट आहे. ज्यांनी नाही केलंय मार्क कमी पडते. पुस्तक कॉपी करून काय उपयोग नाही. अजिबात कॉपी करून काय उपयोग नाही. मी जेवढंच काम सांगतो तेवढं नाही केलं तर पेपर नक्कीच अवघड जाणार आहे. मी जेवढं काम सांगतो तेवढं केलं तर पेपर बऱ्यापैकी सोडवता येईल. तुमच्या That means तुम्हाला जर कमी मार्क पडले तर सर्वस्वी तुमचा होता. आता k ची व्हॅल्यू दिलेली आहे का? नाही. आता log of 2.2 minus log of 0.1. Can I say k? Log of. Any problems with this? So this will be equal to minus k log of 22. And 10 raised to minus 1 है. 1 from plus 2 22. Now पुढचा प्रश्न. k ची व्हॅल्यू देतो मी तुम्हाला. k is equal to 0.5 समजा. Now yes, वर्क डन नेगेटिव्ह आला आहे. कारण वर्क डन नेगेटिव्ह आला. वर्क डन नेगेटिव्ह आला आहे. रिटार्डेशन फोर्स. हां बस वर्क डन नेगेटिव्ह आलेला आहे. फोर्स इज अपोजिंग द डिस्प्लेसमेंट. yes amen. the body was moving with initial velocity. बरोबर आहे ना? how much velocity was moving? बघा तर 4 मीटर पर बॉडीची काही मास आहे का? yes 1 kg. मग त्याच्यावर एक फोर्स ऍक्ट झाला. तो फोर्स किती होता? -kx. फोर्स कुठपासून कुठपर्यंत ऍक्ट केला? 0.1 to 2.2. okay. now force was retardation force. ठीक है. वर्क डन नेगेटिव्ह आलेले आहे. हे वर्क डन -k log 22. now my question is what will be the final kinetic energy? कशी काढायची? what is the final kinetic energy? कशी काढायची? एक मिनिट परत. फायनल कायनेटिक एनर्जी कशी काढायची? half mv² हां minus half mu². हां हां मला काय काढायचं आहे? फायनल कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय काढायचं आहे मला?
काही देणार नाही, परत एकदा सगळं सांगणार आहे, पण तुम्हाला कितपत येते पहिले हे विचारतो. मग मी तो अक्का सांगणार. हाफ mv स्क्वेअर मायनस हाफ mv स्क्वेअर काय? येस, वर्क डन. पॉइंट नंबर 1, वर्क डन काढायचा असेल and if the work done is variable, work done is equal to integration f dx initial point to final point. ये सबको आना चाहिए. इसमें कुछ दिक्कत है क्या? नहीं. This is only used when the force is variable and the equation of the force in terms of x is given. Also x का initial point और final point is given. ये कर लेगा. आता है work done negative वाले. कारण कि force is opposing the displacement, retarding force. Negative work done. Always work done is equal to change in kinetic energy. हे डोक्यात क्लिअर ठेवा. जेवढं वर्क डन असेल that will result in change in kinetic energy. If the work done is positive, final will be greater than initial. If work done is negative, initial will be greater than final. Final kinetic energy कमी असेल की नाही या केस मध्ये, का असेल का नसेल? या केस मध्ये वर्क डन काय आहे? नेगेटिव्ह. मग इनिशियल कायनेटिक एनर्जी जास्त का फायनल कायनेटिक एनर्जी जास्त? इनिशियल. आपल्याला काय काढायचं आहे? फायनल काढायची. हां, कशी काढायची? ना मला काय काढायचं? फायनल कायनेटिक एनर्जी काढायची. Can I say half mu square plus work done? Yes, no. Now, what would be the sign of work done? Positive, negative? Positive, negative. Negative. Force opposite. Work done will be subtracted. Work done is negative. तो kinetic energy कमी करतोय. कळतंय का? परत एकदा ऐका. Initial kinetic energy मध्ये वर्क डन ऍड केला तर फायनली हा जनरल फॉर्म्युला आहे की नाही? हां, जर वर्क डन पॉझिटिव्ह असेल तर दिस प्लस दिस वुड फायनल वाढलेली असेल. वर्क डन कधी पॉझिटिव्ह असतं? फोर्स इन डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट वर्क डन पॉझिटिव्ह ऍड टू कायनेटिक एनर्जी इनिशियल टू गेट कायनेटिक एनर्जी फाइनल. हे कळलं का? फोर्स and displacement in opposite direction. Work done is negative. Subtract from kinetic energy initial to get kinetic energy final. हे कळलं का? दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये जे पण वर्क डन होईल इनिशियलला ऍड करा. दोन्ही ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जे पण वर्क डन होईल ते सबट्रॅक्ट करा. नाउ what is initial kinetic energy in this case? Final kinetic energy is half mv square. आता हे झालं कोपऱ्यात कुठेतरी लिहायचं झालं, बरोबर आहे की नाही? कुठेतरी कोपऱ्यात लिहा. आता आपण काय करतोय? सम सॉल्व करतोय. Final kinetic energy half mv square. It is equal to half mu square minus plus minus. बरं, initial kinetic energy कशी काढू? half. What is the mass? 1. What is the velocity? 4. 4 म्हणजे 16. चालेल. That is 160 minus 0.5 log 222. त्याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? इथे मायनस मायनस प्लस तुम्ही करेल नाही. इथे मायनस का बरं आले ते सबट्रॅक्टच करायचं आपल्याला. तुम्हाला जर इथे गोंधळ होत असेल तर हा वापरा पडणार साधा. इथे मायनस येऊ दे प्लस येऊ दे काही का घेणं देणं नाही. रिटार्डिंग फोर्स वर्क डन सबट्रॅक्टच करायचं, डोकं नाही लावायचं. बरं, हे बरोबर आहे का इथपर्यंत? विल दिस बी द फायनल कायनेटिक एनर्जी. बरं, आता एक जोर आहे. लॉग 22 कसा काढायचा? लॉग टू द बेस 10 नाही आहे, लॉग टू द बेस e आहे. ओके, दिस इज लॉग टू द बेस e. There is not log to the base 10.
हे असं का बरं आहे हे तुम्हाला मी आता नाही सांगू शकतो कारण की तुमचं हे नाही झालेलं डेरिव्हेटिव्ह नाही झालं इंटिग्रेशन ऑफ 1 upon x is equal to log x पण बेस e असतो आता सगळ्यांनी इथपर्यंत लिहून घ्या मी कॅल्क्युलेशन सांगतो हे सगळं लिहिले का फायनल कायनेटिक एनर्जी लिहून घ्या सगळे थोडंसं अवघड सम आहे सॉल्ट सम आहे पुस्तकात एक गोष्ट चुकवलेली आहे तर ती मी तुम्हाला सांगतो काय आहे पण तुम्हाला प्रॉपर हे जे आन्सर आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेन पुस्तकात काय केले हे सांगतो पण दॅट इज इनकरेक्ट ऍब्सोल्युटली इनकरेक्ट हे तुम्हाला पुढच्या वर्षी कळेल ते इनकरेक्ट का आहे ते झाले कैलकुलेशन आएगा तो क्या करने का टेंशन नहीं लेने का जितना कैलकुलेशन वाला सम आया तो याद कर दिया आपने तो आगे आप लोग नहीं भी किया तो ज़्यादा से ज़्यादा आधा मार्क कटेगा लेकिन यहाँ तक तो करो वर्स्ट केस अपना नसीब खराब है इतना कैलकुलेशन वाला सम आ गया यहाँ तक हम लोग पहुँच सकते हैं बराबर इसके आगे अपने का अपना कैलकुलेशन रह जाएगा आधा मार्क कटेगा राइट सर एमसीक्यू में क्या करने का एमसीक्यू में आंसर गेस कर सकते हैं आपल्याला कॅल्क्युलेशन साधारण माहिती आहे ना तर आपण आन्सर कुठला क्लोजेस्ट आहे तो टिक मारू शकतो आपल्याला एमसीक्यूज मध्ये कॅल्क्युलेशनची गरज असते ओके नाउ शुड आई डू द कॅल्क्युलेशन प्लीज यस पे अटेंशन ये देखो तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की आता फाइनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 8 माइनस 0.5 into log of 22 sir log of 22 बहुत सिंपल है 1.3 तुम्ही जर log टेबल मध्ये पाहिलं 1 point log 22 is equal to 1.3424 बरोबर आहे हे इथं सबस्टिट्यूट करायचं पण दिस इज log to the base 10 आहे बरोबर पण इंटिग्रेशन करून log to the base 10 येत नाही इंटीग्रेशन करून log to the base e है this is called as natural log I want to find out not the value of log of 22 to the base 10 I want to find out log of 22 to the base e कारण की base इंटिग्रेशन नंतर e येतो 10 नाही पुस्तकाने काय केलंय हा लॉग सबस्टिट्यूट करून आन्सर काढले तुम्ही पण हेच करा तुमचं काहीच चुकलेलं नाही याच्यामध्ये ऍब्सोल्युटली काहीच चुकलेलं नाही पण टेक्निकॅलिटी ही आहे की बेस मला सांगा log to the base e काढायचं कसं काढायचं तुम्हाला माहिती नसेल तर मी तुला सांगतो
सर ई की वैल्यू मालूम नहीं है हमको, तो ई की वैल्यू मैं आपको बता देता हूँ। यस 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 2.7 का है बरोबर, 2 पॉइंट बरोबर 2.718 तुमच्या गॅलक्सी मध्ये ही आन्सर हे आहे, ही ची व्हॅल्यू जी आहे 2.718 ही व्हॅल्यू हे करून हे करावं लागेल, म्हणजे असं ऍक्च्युअली सॉल्व करायचं 8 minus 0.5 into log of 22 to the base 10 upon log of 10 to the base e, मग 8 minus 0.5 आता log of 22 is equal to 1.3424 upon log of e हे आहे काढ करून 0.4342 हे असं कॅल्क्युलेशन. आता हाफ एमबी स्क्वेअर आलेला आहे. मी फक्त अजून एक गोष्ट करतोय, पुस्तकात काय दिलं ते मी करून देतो. हाफ एमबी स्क्वेअर इज इक्वल टू 8 minus 0.5 log of 22. 8 minus 0.5 into log of 22 to the base. Yes, yes, this is the answer in the book and this is the actual real correct answer. दोन्ही लिहू शकता तुम्ही, मला काहीच इश्यू नाहीये. तुम्ही बुकचं आन्सर घेऊन सॉल्व केलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही. माझं म्हणणं आहे दिस इज द करेक्ट आन्सर आणि ते ऍब्सोल्युटली राईट आहे. दिस इज द ऍक्च्युअल आन्सर. हे नाही आलं आणि असं केलं तरी तुमचं चुकीचं धरलं जाणार नाही. आता 11वी पण 12वी तुम्हाला हे असं करावं लागेल. पुस्तकाचं काय चुकलंय लक्षात आलंय का? बेस चुकीचा धरलाय आणि मी काय केलेलं, बेस चेंज करून तुम्हाला ऍक्च्युअल व्हॅल्यू काढून दिली. ई ची व्हॅल्यू कुठेतरी लिहून ठेवा. हा के दिलेलं आहे पॉइंट त्यांनीच दिलेलं. बरं, एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. मी तुम्हाला सांगतो, समजा तुम्हाला log to the base e 22 काढायचं असेल तर कसं करायचं, तर इट इज इक्वल टू 2.303 into log of काय फॉर्मूला है. अगर आपको log to the base, समझ लो आपको log to the base e of a निकालना है. log to the base e, log of a to the base e काढायचं आहे तुम्हाला, तर मी काम करायचं 2.303 into log of a to the base 10. नॉर्मल आपला लॉग काढायचा 2.303 ने मल्टिप्लाय करायचं, संपवायचा खेळ. कळलं काय हे लक्षात ठेवा. ये काम आता है और काम आता है आपको आगे गैस लॉस में काम है, कारण की हे डिवीजन जे आहे हे काय केलं माहिती का, मी log e to the base 10 1/4.434 is 2.303 बरोबर आहे ना. हां बस एवढं लक्षात ठेवा. हे काम आहे का, लिखो सर. इतना हार्ड. हां, this is the details that you should know. चुकून हा प्रश्न
MCQs मध्ये आला त्याने दोन्ही उत्तर असतील 6.454 आणि 7.3288 तेव्हा तुम्हाला 6.454 वर टिक करावं लागेल आणि एवढं कॅल्क्युलेशन नसेल बरोबर ते ऍडजस्टेड असतात की तुम्हाला इझिली काढता येईल डोंट वरी अबाउट इट तो याद रखना है सारी चीजें इसलिए फिजिक्स इतना स्ट्रेसफुल है उसके डिटेल्स बहुत डिटेल्स इफ यू चेंज वन डिटेल इट चेंजेस द आंसर कंप्लीटली मॅथ्स मध्ये प्लस आणि मायनस जर गडबड झाली तर अख्खा अर्थ बदलतो तसं फिजिक्स मध्ये स्लाइट चेंज इन फॉर्म्युला स्लाइट चेंज इन डेटा क्रिएट्स अ लार्ज चेंज इन आंसर इथं कोणाचं काही चुकलेलं नाही बघा हे जे करेल ना इथं त्यांचं काहीच चुकलेलं नाही तुम्ही पटकन म्हणणार लॉग आहे सबस्टिट्यूट करून टाका संपला विषय पण असं नाही minute details make lot of changes please pay attention to that now next थोडक्यात म्हणजे आपण काय शिकू आज work done by any force whether it is assisting force or whether it is retarding force एक सेकंड लक्ष द्यायचं work done by either assisting force or retarding force results in change in kinetic energy समजा रिटार्डिंग असेल तर वर्क डन इज सबट्रॅक्टेड फ्रॉम इनिशियल कायनेटिक एनर्जी समजा असिस्टिंग असेल तर वर्क डन इज ऍडेड टू इनिशियल कायनेटिक एनर्जी अँड इट रिझल्ट्स इन फायनल कायनेटिक एनर्जी थोडक्यात म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा वर्क डन वरून फायनल कायनेटिक एनर्जी काढतो ऍड करायचं सबट्रॅक्ट करायचं हे कसं आणि याचं उत्तर तुम्ही मला सांगा a drop of liquid of mass 2 gram falling from a height of 2 km hits the ground with a speed of 25 meters. A drop of liquid of mass 2 gram. A drop of liquid of mass 2 gram. Allah falling from a height of 2 kilometers. 2 किलोमीटर वरून पडतो it hits the ground with a speed of 25 meter per second it hits the ground with a speed of 25 meter per second A क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन A work done by gravitational force B by air resistance work done by air resistance याला विस्कस फोर्स ही म्हणतात तो आपण नंतर शिकणार आहोत बरं टेक G as 10 G 10 पुस्तकाने दिलंय G 10 त्यामुळे आपण 10 घेऊ आता बघा now एक ड्रॉप आहे
एक ऑइल ड्रॉपचं मास आहे 2 ग्राम. Any problems? No. It is at this height. It will fall to the ground. The ground कहाँ पे है 2 किलोमीटर. Can I say entire potential energy gets converted into kinetic energy? Yes. Let's see. Now, what is the potential energy of the oil drop, of the liquid drop?